हा माझा मुलगा छोटा, तो खूप घाबरलेला आणि एका ट्यूबमध्ये त्याला माझ्या मांडीवरतीच बसायचं होतं आणि अलाउड नाही एका ट्यूबमध्ये बसणं. सो तो मधल्या पुढच्या ट्यूबमध्ये होता. सो मला त्याची ट्यूबची वायर ना होल्ड करायची होती दोन्ही हाताने आणि ते इतक्या फास्ट आलं ना माउंटेनवरून खाली स्लाईड. हो माय गॉड. मी डोळे बंद केलेले, व्हिडिओ कसा काढणार आहे. तर आता ना शेकोटीजवळ बसणार आहे मी, कारण बाकीचे फ्रेंड्स माझे अजून करत आहेत स्नो ट्यूबिंग. मी एकच केलं, एकदाच खाली आली, वरती एकदा गेली आणि वरून माउंटेनवरून खाली एकदा आली. सगळे बाकीचे फ्रेंड्स फॅमिली स्नो ट्यूबिंग करत आहेत आणि आम्ही भूक लागलेली ते विचारलं, बाहेर हे आहे कॅन्टीन टाईप, तर विचारले व्हेज सँडविच किंवा काय मिळेल का. म्हणजे बाहेर पडलं नाही इकडं अमेरिकेमध्ये, पोटाचे हाल होतात. आपल्यासारखं इंडियन जेवण नाही मिळत काही बाहेर, किंवा स्नॅक्सचे आयटम पण नाही मिळत. म्हणजे समोसा आहे, वडापाव आहे, त्या गोष्टी नाही मिळत. सँडविच वगैरे मिळालं तर मिळतं, तर इथं सँडविच पण नाही आहे. ऑप्शन होता फ्राईज, हे मी घेतले फ्राईज, आणि दुसरा ऑप्शन होता व्हेज स्प्रिंग रोल्स. सो हे स्प्रिंग रोल्स घेतलेले. हां, 4 आलेले, मी 2 खाल्ले. 2 जाईना ठेवले, 2 खाल्ले. इकडे रेस्टॉरंट्स आहे आणि तुमचं स्नो ट्युबिंगचे फोटो इथं तुम्ही कलेक्ट करू शकता. हे फोटो बूथ आहे, खूप पैसे घेतात. मी नाही कलेक्ट करणार आहे फोटो.